इथलं प्रेम, इथली लोक, हे सोडून मी नाही राहू शकत. एकदा का सत्य परिस्थिती कळली ना की हीच प्रेमळ लोक तुला वाड्याच्या बाहेर काढतील. तूच सांगितलेलंस ना की प्रेमाने जग जिंकलं जातं. मग हा वाडा जिंकणं किती कठीण आहे. मला या वाड्यातल्या प्रत्येक माणसाचं मन जिंकायचं आहे. पर जर इथून जायची वेळ आलीच तर? तू का इथून जायचं मागे लागलायस? जस्ट लिसन टू मी वन थिंग. इथून जायची वेळ जर आली ना तर मी नाही, माझा प्रेत जाईल इथून. काही झालं तरी निलोफरला दिलेलं वचन मला पूर्ण करायलाच हवं. कोणीही आडवा आलं तरी लग्न मी निलोफरशीच करणार. तिच्याशी लग्न झाल्याशिवाय गावात जी बोंब सुरू आहे ती बंद होणार नाही. निलोफरला इथे ठेवून जावं तर ते शक्य नाही, आणि घेऊन जावं तर ती यायला तयार नाही. काय करू काहीच कळत नाहीये. अजिंक्य, असा इथे एकटाच का उभा आहेस बाळा? अरे कुठे कुठे शोधलं मी तुला. काय झालं? गावात ज्या अफवा पसरल्या त्याची शहानिशा मला तुझ्याकडनं करून घ्यायची. म्हणजे? हे बघ, माझा विश्वास आहे तुझ्यावरती, तू असं काही वागणार नाहीस. पण मला सांग, जर या गोष्टीत काही तथ्य नाहीये तर गाववाले असं का म्हणताय? खोटं आहे ना हे सगळं अजिंक्य? मला सांग, अफवा आहे ना ही सगळी? सांग ना. हो, तुला पण असं वाटतंय की गावाले जे काही बोलतायत ते खरं आहे? माझाही विश्वास डळमळीत व्हायला लागला अजिंक्य. माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, चित्रात आणि तुझ्यात काही नाही म्हणून? हे असले प्रकार वाड्यावर खपवून घेतले जाणार नाहीत बाळा. भावनेच्या भरात जर तुमच्या दोघांकडनं काही चुकीचं घडलं असेल तर त्याचे भयंकर परिणाम होतील. का कुणास ठाऊक, माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकतीये आणि मला खात्री करून घ्यायची. अहो, तू असं का म्हणतेस? तू, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, हे सगळं खोटं आहे. गावातले लोक जे काही बोलतायत त्यात काहीही तथ्य नाहीये. मी खरं सांगतोय, तुझी शपथ. माफ कर बाळा. हो, मी अविश्वास दाखवला तुझ्यावर. अहो, असं काय करतेस? अहो, इकडे बघ, माझ्याकडे बघ. तुझा माझ्यावरती हक्क आहे म्हणून तू हक्काने मला विचारलंस ना की काय खरं आहे काय खोटं आहे. खरं सांगू, मला हे बघून बरं वाटलं. निदान तू तरी माझ्यावरती विश्वास दाखवलास. मोठा झाला माझा अजिंक्य.